प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मी दादासाहेब नीळ। या ठिकाणी सोलापूर रणधुमाळी महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणुकीचा माहोल आज लास्ट दिवस प्रचाराचा आहे। या पदयात्रेच्या दरम्यान या घरकुल भागातील प्रभाग क्रमांक 10 क चे अपक्ष उमेदवार विठ्ठल कोटा या ठिकाणी आपल्या पदयात्रेत आपल्याला भेटले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधतोय। या गेल्या 10-12 दिवसांमध्ये प्रचाराच्या दरम्यान आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला? स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांना प्रथमतः मी वंदन करतो। गेल्या 10 दिवसापासून अपक्ष उमेदवार म्हणून मी गॅस सिलेंडर या निशाणी चिन्हावर उभा आहे। गेल्या 10 दिवसापासून सगळ्या भागात ओम टू ओम संपूर्ण प्रभाग 10 ओम टू ओम माझा प्रचार झालेला आहे। या प्रचारात ओम टू ओममध्ये असं मला दिसून आलं की प्रत्येकांचा उदंड प्रतिसाद मला मिळालेला आहे। त्याचं कारण म्हणजे मुख्य म्हणजे माननीय आदरणीय महेश अण्णा कोटे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी आजपर्यंत जे विकास कामं केलेले होते त्या विकास कामाच्या जोरावरच आज मी अपक्ष म्हणून सगळ्या मतदारापर्यंत घरापर्यंत पोहोचून मी एक मत मला द्या म्हणून अशी त्यांना विनंती केलेली आहे। आणि माझे कार्यकर्तेसुद्धा गेल्या 10 दिवसापासून कुठलीही अपेक्षा न करता माझ्याबरोबर दिवस रात्र प्रामाणिकपणे काम करत आहे। त्यांच्याच जीवावर आज मी ही निवडणूक विजयी होणार असं मला पक्का खात्री आहे। आपण महेश अण्णा कोटे यांना आदर्श मानता। त्यांच्यामुळे आपली राजकीय वाटचाल झाली। 2 टर्म आपण विजयी झालात, नगरसेवक झालात आणि आज त्यांच्या मुलाच्या विरोधात उभारण्याचं धाडस आपण कसं काय केलं? नाही, मी महेश मुलांच्या विरोधात नाही। मी पॅनलच्या विरोधात अजिबात नाही। मी काम केलो, मला उमेदवारी दिली नाही। नाही दिल्यानंतर मी एक व्हॉट्सअप व्हायरल केलं की असं मी राजकीय संन्यास घेणार म्हणून। तेव्हा नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला की लढायला पाहिजे, राजकीय संन्यास घेऊ नये असं जेव्हा नागरिकांच्या याच्यातनं मला मेसेज आला। मी आज जे उभा आहे ते सर्व नागरिकांच्या आग्रहाखातर मी जनतेसाठी ही निवडणूक लढवत आहे। अगदी एक शेवट प्रश्न आहे, जसं आपण सगळी क्रिकेट मॅच बघतो, त्या क्रिकेट मॅचमध्ये जर एखादा खेळाडू असतो तो म्हणतो मी आजच्यापासून निवृत्त आहे, रिटायर आहे, त्यानंतर तो आपल्याला पुन्हा मॅचमध्ये दिसत नाही। मग विठ्ठलजी कोटा यांनी राजकीय संन्यास घेऊन सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे कसं काय या मॅच? नाही, चांगला क्रिकेट खेळाडू निवृत्त झाल्यानंतर जेव्हा टीम कमजोर होतं ना तेव्हा त्या खेळाडूला परत टीममध्ये बोलवलं जातं सन्मानाने। त्याप्रमाणे आज माझी तीच परिस्थिती आहे। कारण मी जे लोकात काम केलो, कोरोना काळात लोकांना जे मदत केलो आणि परवा जे पावसाचं पाणी आला, ते अतिवृष्टी झालं, त्या अतिवृष्टीमध्ये मी ग्राउंड लेवल उभारून काम केलो। हे सगळं मला काम बघून जनतेनेच मला या ठिकाणी उभा केलेला आहे। त्यामुळं क्रिकेट जरी रिटायर झाला तर चांगला खेळाडूला घेत असतात। त्यामुळे मला जनतेने 100% मला स्वीकारून मला भरघोस मताने विजय करणार ही मी अपेक्षा व्यक्त करतो। जनतेचा विश्वास कामाची पोचपावती मिळेल असं विठ्ठलजी कोटा अपक्ष उमेदवार यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि या पदयात्रेचा शेवट प्रश्न आहे, ही पदयात्रा तुम्ही आज शेवटच्या दिवशी काढलेली आहे, ही पदयात्रा कुठेपर्यंत कशी पोहोचणार आहे? ही पदयात्रा बी ग्रुप गणेश मंदिरपासून सुरुवात झालेली आहे। बी ग्रुप गणेश मंदिर, सागर चौक, लक्ष्मी चौक, पोशामा चौक आणि एच ग्रुप मार्गे पंचमूर्ती देवस्थान या ठिकाणी समारोप होणार आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन ईश्वर आंबटचा दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर।